Welcome back to Inqua News. Tourists visiting the historic Cabo de Rama Fort have shared positive experiences about their stay in Goa, describing the state as peaceful, welcoming, and relaxing. Many visitors said that they were impressed not only by the Goan's scenic beauty and beaches, but also by the warm nature of the people. Tourists also appreciated hearing Marathi being spoken in several areas. बढ़िया लगा। आप पहली बार आए गोवा में या नहीं, मैं पहले भी आया हूँ एक बार। काब दी रामा फोर्ट देख के आपको कैसा लगा? बढ़िया है सर, क्या सुंदर है, पानी बढ़िया है, और पानी है। आम्ही ठाणे मुंबईवरनं आलो. मी 2-3 दिवस झाले गोव्याला आहे. आता मस्त एन्जॉय करतोय. आता काबो दी रामा फोर्टला आलो आहे आणि छान आहे एकूण वातावरण. गरमी आहे पण प्लेझंट आहे. समुद्रकिनारा छान आहे आणि वेगळे पॉईंट्स पण छान आहेत. गोवा आणि ठाण्यामध्ये काय फरक काय दिसून आला तुम्हाला? ठाण्यामध्ये कसं आहे की आपण रुटीन आमची कामं असतात ना, ऑफिसची कामं असतात. हे कसं आपण रिलॅक्स व्हायला येतो, हॉटेलिंग रेस्टॉरंट करतो, पार्टी करतो फ्रेंड्स फॅमिलीबरोबर, तर ते छान वाटतं इथे. एकंदरीत गोवा तुम्ही फिरलात, कसं वाटलं गोव्यामध्ये? एकदम छान होतं आहे, एकदम फ्रेंडली आहे, छान आहे, खूप जागा आहेत बघायला आणि आवडतं. आम्ही 2 वर्षातनं येतो असं. आल्यानंतर चांगलं वाटतं. हां, फॅमिली फूड आणि हे सगळं फिरायला वगैरे. आणखी असं गोव्याचे वैशिष्ट्य काय तुम्हाला आणखी वाटलं? वैशिष्ट्य काय रे गोव्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, टुरिस्ट स्पॉट म्हणजे तर मराठी बोलणारे सगळे आहेत, ते एक चांगला पॉईंट आहे. त्यामुळे आपलंसंच वाटतं, सगळं लोक कसे वाटतात वगैरे आणि सगळे चांगले एक मिळून मिसळून राहतात असं आहे. गोव्याला तुम्ही इतर जागेवर फिरला असाल, आता काब दी राममध्ये तुम्ही आला, कसं वाटलं इथं आल्यानंतर? मस्त जागा आहे, सुंदर आहे फार. हे आम्ही थर्ड टाइम आलो आहे, पण आम्ही दरवर्षी गोव्याला येतो आणि दरवर्षी इकडे आम्ही एक राऊंड मारूनच जातो. सर, गोव्याचं असं वैशिष्ट्य काय आहे लोकांमध्ये आणि कसं पर्यटन स्थळामध्ये? इकडची लोक खूप छान आहेत आणि इकडचं मेन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, दारू आणि जेवण. आपण फॅमिली सोबत आला? मित्र मित्र म्हणजे सगळे मुंबईचे मित्र आहेत. ओके, चांगलं वाटलं आल्यानंतर. थँक्यू. गोवा तर काय ऑल टाइम फेवरेट आहे. गोवामध्ये बीचेस, बाकीचे साईट सीइंग आणि गोवाचं वाईब्स खूपच छान. लोक कसे आहेत गोव्याचे? छान आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत एकदम, कारण टुरिझम आहे गोव्यामध्ये, त्यामुळे ते हॅव टू बी कोऑपरेटिव्ह. त्यामुळं छान आहेत. म्हणजे असं काही कुठं म्हणजे नाईटमध्ये ट्रॅव्हल केलं किंवा असं कुणाला काही विचारलं तरी काय असं काही फरक पडत नाही, सगळी लोक व्यवस्थित सांगतात. म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा एकच आहे असं समजायचं? हां, म्हणजे मायघर असल्यासारखं सांगू शकतो. भाभी, तुम्ही फॅमिली बरोबर आले आहेत, कसं वाटलं गोवा? गोवा तर नेहमीच आम्हाला यायला सगळ्यांचंच आवडतं डेस्टिनेशन आहे. कधीही गोवा म्हटलं की मुलंही खुश होतात. बीचेस वगैरे सगळ्या ठिकाणी जाऊन फिरणं, मजा करणं, थोडंसं घरापासून आणि रोजच्या आपलं जी धावपळ असते दगदगीतून बाहेर आल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात आलं की सगळं विसरायला होतं. आणि इथे कसं निसर्ग आणि जे ॲडव्हान्स सध्या हे आहे तर त्याच्यानुसार सगळ्या प्रकारची लोकं ही पाहायला मिळतात आणि छान वाटतं गोव्यामध्ये.